नर्व लोकेटर आणि पेरिफेरल नर्व स्टिम्युलेटर. डिफरन्स काय याच्यात? तर स्टिम्युलेटर जो आहे तो डिग्री ऑफ ब्लॉक बघतो, पाल्पेटेड किंवा रेकॉर्डेड, टॅक्टाईल किंवा व्हिज्युअल किंवा मॉनिटरवर. या उलट तुमचं जे आहे नर्व लोकेटर ही तुमची नीडल आत टाकलेली असते, त्याच्यामुळे त्याचा जो करंट आहे तो सिग्निफिकंटली खाली आहे. 0.1 पासनं चालू होतो मिनिमल ते 5 मिली ॲम्पियरपर्यंत आहे. इथे तुमचा स्किनवर इलेक्ट्रोड असतो म्हणून 10 to 100 मिली ॲम्पियर आहे, कारण की स्किनचा इम्पिडन्स खूप मोठा आहे. सरफेस इलेक्ट्रोड आहे, स्किनचा रेझिस्टन्स जास्त आहे, त्याच्यामुळे हायर करंट लागतो. याच्यात वेगवेगळे पॅटर्न आहेत. हा चार्ट आहे. नॉर्मली आपण मिक्स्ड नर्वस बघतो, इवन आपण सोमॅटोसेन्सरी इव्हेक्ट पोटेन्शियलला पण मिक्स्ड नर्व बघतो, प्युअर सेन्सरी नाही बघत. काहीतरी कारण सांगितलं होतं, विसरलो मी. नॉर्मल तुमचं 0.1 मिलीसेकंद तुमचं ड्युरेशन आहे. 1 ॲम्पियरपासून चालू करतो आपण आणि फ्रिक्वेन्सी 1 to 2 हर्ट्ज आहे. तर हे एक स्टँडर्ड 0.1, 2 आणि 0.5 पर्यंत आहे तर आपण फारच दूर आहोत, आणि 0.2 जर मिली ॲम्पियर लागतो आहे तर आपण लेस दॅन, तर आपण फारच जवळ आहोत. तर 0.2 to 0.4 ही जी मिली ॲम्पियर असेल तर आपण व्यवस्थित आहोत, नर्वच्या जवळ आहोत. ब्राकियल प्लेक्ससला फक्त आहे, सुप्राक्लॅव्हिक्युलरला की 0.5 पण ॲक्सेप्ट करतात, कारण की तो खूप मोठा बंडल आहे जेवढं मला आठवत आहे. तर लेस दॅन 0.2 मिली ॲम्पियर इज नॉट ॲक्सेप्टेबल. मोर दॅन 0.5 इज ऑल्सो नॉट ॲक्सेप्टेबल. 0.2 to 0.4 किंवा 0.2 to 0.3 आय थिंक 0.3पर्यंत घेऊन यायचं आणि इंजेक्ट करायचं 1 ml. तर इथे मला शॉकिंग होतं की इंजेक्ट केल्यावर लगेच तुमचं ट्विच जाते. तर इट इज अ मेकॅनिकल इफेक्ट, इट इज नॉट ड्रग इफेक्ट. डिसअपिअरन्स होतं, ट्विच गायब होऊन जाते. तर फक्त सेन्सरी इव्हॅल्युएशन करावायचं असेल तर स्ट्रेंथ वाढवावी लागते तुम्हाला. सेन्सरी फायबर जास्त करंट लागतो आणि फ्रिक्वेन्सी कमी लागते, त्याला जास्त वेळ तुम्हाला स्टिम्युलस द्यावा लागतो. 1 मिलीसेकंद. इथे सगळे 0.1, 0.3 चालू आहे. तर डायबिटीजमध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी असल्यामुळे स्टिम्युलसची स्ट्रेंथ पण लागते आणि करंट पण लागतो, तर ऑलमोस्ट डबल आहे, मोर दॅन डबल. मिली ॲम्पियर 2 पासनं चालू करायचं आहे आणि मिलीसेकंड 0.3. पण त्यांचे इथले थ्रेशोल्ड त्यांनी वेगळे दिलेले नाही. यातला म्हटलं की त्यांनी जास्त लागतो बुवा तुम्हाला, आर द PNS सेटिंग सेम, परंतु थ्रेशोल्ड त्यांनी मेन्शन नाही केले. डायबिटीजसाठी वेगळे थ्रेशोल्ड आहेत का? ठीक आहे. नर्व लोकेटरचा फायदा काय? तुमची नर्व लोकेट होईल तर तुमचा सक्सेस चांगला असेल, बेटर लोकलाइज होईल, नर्व डॅमेज कमी होईल, डिस्कम्फर्ट काय नाही होत आणि पेन पण काय नाही होत पेशंटला. कोऑपरेशन लागतं पण ठीक आहे, मिनिमल कोऑपरेशन आहे. ॲनस्थेटाइज्ड नॉन पॅरलाइजमध्ये यूज करू शकतो, पॅरलाइज झाल्यावर नाही यूज करू शकत. आणि पेन रिहॅबिलिटेशनमध्ये पण यूज करू शकतो. तर 2 कन्सेप्ट आहे. रिओ म्हणजे फ्लो म्हणजे करंट. बेसिक करंट किती लागतो, मिनिमल करंट फॉर मसल ट्विच. आणि क्रोन ॲक्सी म्हणजे व्हॅल्यू, क्रोन म्हणजे टाईम. तर तो जो स्टिम्युलस आहे तो किती वेळ द्यावा लागेल. तर युजली डबल रिओ बेसला किती लागेल त्याला क्रोन ॲक्सी म्हणतात. ते म्हणजे किती वेळ तो 2x स्टिम्युलस म्हणजे जो मिनिमम आहे तो दिला तर किती वेळाने तुमचं स्टिम्युलस दिसतो. आणि हे पेनफुल नाही आहे. पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन लोकेटरचं पेरिफेरल नर्व स्टिम्युलेशन पेनफुल आहे. तर मायलिनेटेड जे आहेत त्यांची शॉर्टर क्रोनॅक्सी आहे, कारण की ते लवकर स्टिम्युलेट होतात A अल्फा. म्हणून 0.05 to
1 मिलीसेकंडमध्ये होऊन जातं. आणि पेनवाले जे आहेत त्यांची लॉंगर क्रोनॅक्सी आहे, म्हणून आपण बघितलं की त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. आणि इवन डेल्टाला पण आणि सीला पण जास्त आहे. त्याच्यामुळे हे जे आहे आपण जे नॉर्मल स्टिम्युलेशन करतो पेरिफेरल नर्व्ह लोकेटरचं, त्याच्यामध्ये पेन होत नाही, कारण की यांची क्रोनॅक्सी मोठी आहे. तर तितका मोठा स्टिम्युलस आपण, तितका लांब स्टिम्युलस आपण देत नाही. त्याच्यामुळे फक्त नर्वला टच झालं तरच पेन होतं. आणि मग सेन्सरीमध्ये मग तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्यात क्रोनॅक्सी तुम्हाला वाढवावी लागते, म्हणजे लॉंगर पल्स विड्थ द्यावी लागते. थ्रेशोल्ड करंट किती आहे, तर थ्रेशोल्ड करंट हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे. तर स्क्वेअरमध्ये वाढत जातो. कुलोम्स लॉ आहे, चार्ज अपॉन डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज. ऑब्वियसली तुम्ही करंट वाढवला तर तुमचा हे वाढेल, परंतु डिस्टन्सच्या स्क्वेअरने प्रपोर्शनल आहे. तर ही जी मशीन्स आहेत या रेझिस्टन्स ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतात आणि कॉन्स्टंट करंट देतात. भलेही तुम्ही दूर असाल जवळ असाल, जाणारा करंट सेम असतो. इंटेन्सिटी ऑफ करंट डिस्टन्सवर डिपेंड करते, कारण की तुमचा जो रेझिस्टन्स आहे तो जरी चेंज झाला तरी मशीन त्याचं व्होल्टेज वगैरे चेंज करून तुम्हाला कॉन्स्टंट करंट देते. रेझिस्टन्स व्हेरी विथ द पोझिशन आणि इम्पिडन्स. ठीक आहे. आणि मॅक्सिमम करंट आपण 5पर्यंत देतो, आपण बघितलं. आपला थ्रेशोल्ड 0.2 to 0.3 आहे, पण मॅक्सिमम 5पर्यंत देऊ शकतो आपण. पोलॅरिटी नेगेटिव्ह इलेक्ट्रोडच स्टिम्युलेटिंग असतो, तर आपण जो निडलला कनेक्ट करतो तो नेगेटिव्ह असतो, जेणेकरून नर्व जे आहे ते डिपोलराईज होते आणि इझियर टू स्टिम्युलेट होते. तर ॲनोड केला तर ती हायपरपोलराईज होईल, स्टिम्युलेट नाही होणार. तर PNSमध्ये निडल नेगेटिव्हली डिफॉल्ट तुम्हाला यालाच लावलेली असते, ती तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि याच्यातसुद्धा कोड आहे आपल्या, जे आपण हाताला लावतो. प्रॉक्झिमल जो आहे तो रेड आहे. आपण असं लक्षात ठेवतो की रेड इज टुवर्ड्स हार्ट, तर हार्ट शुड बी रेड. किंवा पॅनिक, पॉझिटिव्ह स्टिम्युलस इज रेड, पॅनिक पॉझिटिव्ह और ॲनोड इज प्लस आणि रेड साईन आहे. नेगेटिव्ह जे आहे ते कॅथोड आहे, ते ब्लॅक आहे. तर नेगेटिव्ह इज स्टिम्युलेटिंग इलेक्ट्रोड. तर स्टिम्युलेटिंग इलेक्ट्रोड नेहमी नर्वच्या जितक्या जवळ असेल तितका पॉसिबल जवळ ठेवायचा. म्हणून आय थिंक 1 सेंटीमीटर तुमचा जो आहे तो नेगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे आणि प्रॉक्झिमल पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दूर ठेवतो आपण. दोघांमध्ये कमीत कमी 2 इंचाचं अंतर पाहिजे. फ्रिक्वेन्सी हाय ठेवली तर पेनफुल होतं. आपण सगळीकडे 2ची फ्रिक्वेन्सी ठेवली आहे. फक्त सेन्सरीमध्ये आपण बघितलं की पल्सची विड्थ पण जास्त आहे आणि फ्रिक्वेन्सी पण कमी केलेली आहे. फ्रिक्वेन्सी जास्त केली तर फीडबॅक जास्त चांगला येतो, परंतु पेन पण होतं. सेन्सरमध्ये फ्रिक्वेन्सीबद्दल काही बोलला नाही आहे तो ॲक्च्युली. पल्सची विड्थ मोठी हवी त्याला आणि करंट मोठा हवा आहे, या 2 गोष्टी त्यांनी क्लिअर सांगितलं आहे. फ्रिक्वेन्सी आपण बघितलं जास्त असेल तर फीडबॅक चांगला मिळेल, पण पेन पण होईल. PNS पेरिफेरल न्यूरल बॅकसाठी नाही वापरू शकत, कारण की तिथे आपलं हे खूप मोठा लागतो करंट आणि त्याच्याने न्यूरल डॅमेज होईल. ॲक्च्युली हा निडल टाकून करतात. हां, ओके. तर तुम्ही उलट करू शकता, पण PNS पेरिफेरल नर्व ब्लॉकर तुम्ही PNSसाठी नाही वापरू शकत, कारण की त्याच्यामध्ये करंट जास्त असतं. ओके, ठीक आहे.
पल्स विड्थ आपण बघितली, मोटरसाठी 0.1 मिलीसेकंडपर्यंत आहे, पेन फायबरसाठी ती 0.015च्या वर जाते, ती पण ए डेल्टासाठी. सीसाठी आणखी मोठी आहे कारण की तो नॉन मायलिनेटेड आहे, तो आणखी वेळ घेतो स्टिम्युलेट व्हायला. ॲक्च्युली बरोबर आहे, सरफेस एरिया जास्त होऊन जातो कारण की कंडक्शन फक्त नोड्सवरच होतं. तर निडल जी वापरतो आपण ती इन्सुलेटेड असते, त्याच्यामुळे फक्त ते टिपलाच करंट पाठवते, जेणेकरून फोकस करता येईल आणि लोअर करंट वापरता येईल. फक्त त्याच्यामुळे तोटा हा आहे की तुम्हाला ती फक्त प्रिसाइजली लोकलाइज करायला लागते. म्हणजे निडलच्या पूर्ण लेंथला असते, तर निडलच्या कुठेही आजूबाजूला असते तर कळायला असतं. तर तो तोटा आहे, पण ठीक आहे, तुमचं करंट कमी लागतो. आणि जी टिप आहे ती पण नॉन बिवेल्ड आहे, नॉन कटिंग आहे, तर डॅमेज कमी होतो. जर इन्सुलेटेड नसेल तर करंट डिस्पर्शन जास्त होतं, लार्ज करंट लागतो.